आज आपण महाशिवरात्री स्पेशल नायलॉन साबुदाणा बनवणार आहोत. तर नायलॉन जो आहे तो आपल्याला घरच्या घरी तुम्हाला जे आवडेल त्या फ्लेवरमध्ये तुम्हाला करता येईल अशा पद्धतीचा आपण केलेला आहे. आणि काय होतं, आपण बाहेरून विकत जर आणायचं म्हटलं तर क्वांटिटीसुद्धा कमी येते आणि जास्त पैसे लागतात. तर कमी खर्चात आणि भरपूर क्वांटिटीचा चटपटीत असा आपण घरच्या घरी नायलॉन बनवतोय, म्हणजे साबुदाणा बनवतोय. तर अगदी चटपटीत आणि खमंग आणि रुचकर लागणारा या महाशिवरात्रीला नक्कीच ट्राय करून बघा. तर त्यासाठी आपण लागणारं साहित्य बघणार आहोत आणि कृतीसुद्धा बघणार आहोत. त्यासाठी मी काय केलं आहे, नायलॉन जो आहे कच्चा तो 1 पाव घेतलेला आहे. 250 ग्रॅमचं 1 पॉकेट आणलं होतं मी. ते आपल्याला थोडंसं 10 ते 15 मिनटं उन्हात वाळू घालायचं आहे. तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवतो आहे. तर तेल असं घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपण ज्यावेळेस साबुदाणा तळून घेऊ ना त्यावेळेस अगदी मोकळा तळला गेला पाहिजेत अशा पद्धतीचं तेल घालायचं त्यामध्ये. तर तेल तापलं की आपल्याला त्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे तो, आणि वरती येईपर्यंत आपल्याला त्यामध्ये चमचा घालायचा आणि नंतर वरती आल्यानंतर एकसारखं त्याला खालीवर करत राहायचं, म्हणजे एकसारखं दोन्ही बाजूने तळल्या गेला पाहिजे. नाहीतर काय होतं, साबुदाणा आतमध्ये गिठुळ्या राहतात. तर तळताना गॅस तेल तापून घेतल्यानंतर थोडा मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला तडतडेपर्यंत, जोपर्यंत तडतडण्याचा आवाज कमी होत नाही आहे तोपर्यंत साबुदाणा तळून घ्यायचा आहे. पण तळताना एकसारखं त्याला खालीवर करत राहायचं, म्हणजे मिक्स करत राहायचं, म्हणजे दोन्ही बाजूने म्हणजे चारही बाजूने तो अगदी व्यवस्थित तळला जाईल. तर अगदी हलका झालेला आहे आणि पांढरा शुभ्रसुद्धा छान तळून झाला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हलका आपल्याला लगेच कळतो की आपला आतपर्यंत साबुदाणा तळला गेलेला आहे. तशाच पद्धतीने आता परत मी त्याच कढईमध्ये साबुदाणा तळून घेते. तर जोपर्यंत तडतडण्याचा आवाज बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित आपला तडतडून झाला आहे आणि मस्त फुललेलासुद्धा आहे. तर आपल्याला काय करायचं, तुम्हाला चेक करायचं असेल तर ताटात आपल्याला साबुदाणा घ्यायचा, थंड झाल्यानंतर थोडंसं बोटाने दाबून बघायचा, लगेच तुम्हाला कळून जाईल आतपर्यंत तळला आहे की नाही तळला आहे. तर व्यवस्थित प्रोसिजरनुसार जर तळला तर तुमचा साबुदाणा आतमध्ये कच्चा राहणार नाही, व्यवस्थित तळला जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपलं चाळणीत घेतला आहे, मी दाखवते तुम्हाला. मस्त हलका फुलकासुद्धा झाला आहे आणि गरम आहे. तोपर्यंत काय करायचं, वरखाली करून त्याला थंड करून घ्यायचं आहे आणि पुढची तोपर्यंत प्रोसिजर करून घ्यायची आहे. त्याच तेलामध्ये आपण चांगले 1 वाटी शेंगदाणे घातलेले आहेत. तुम्हाला अजून शेंगदाणे आवडत असतील तर अजूनसुद्धा घातले तरीही चालतील. तर शेंगदाणे तळताना गॅस एकदम मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला खरपूस होईपर्यंत, म्हणजे छान खमंग लागले पाहिजे. त्यातला साबुदाण्यातला शेंगदाणा जो आहे तो छान खमंग लागतो, तर तसा लागला पाहिजे. त्यासाठी अगदी खरपूस तळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपले शेंगदाणे पूर्ण तळून झाले एका प्लेटीमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचे. आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्यासुद्धा आपल्याला साबुदाण्यासाठी लागतील, तर त्यासुद्धा तळून घ्यायच्यात. लांबट आकाराच्या, तुम्हाला छोट्या छोट्या आकाराच्या करून असं काही नाही की तुम्ही लांबटच आकाराच्या करून घ्यायच्या आहेत. छोट्या छोट्या आकाराच्या जरी करून घेतल्यात तरीही चालतील, कारण मिरचीचा फ्लेवर जो आहे एका साबुदाण्याला खूप छान लागतो. त्यासाठी आपण इथे थोडा जास्त वाळून नाही घ्यायच्या, थोड्याशा हिरव्या असल्या की त्या स्टेजवरती आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर मिरच्यासुद्धा तळून झाल्या आहे आणि इथे एक मी बटाटा घेतला आहे, कारण बटाट्याच्या किसशिवाय साबुदाण्याचा चिवडा चांगला लागतच नाही आहे. तर त्यासाठी मी काय केलं, 1 बटाटा घेतला आहे. तुम्हाला जर वाटलं तर अजून बटाटे घ्यायचे असेल तर अजूनसुद्धा घेऊ शकता तुम्ही, म्हणजे 2 ते 3 बटाट्याचासुद्धा तुम्ही त्यात चिवडा टाकू शकता तर बटाट्याचे साल काढून घेतल्यानंतर आता काय करायचं, जाडी खिसणी घ्यायची आहे आणि त्याचे आपल्याला लांबट आकाराचे काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे खिसून घ्यायचं आहे. तर जाड आणि लांबट आकाराचे आपण काप करून घेतो, म्हणजे खिसून घेतोय त्याला. तर येथे खिसणीच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता एका बटाट्याचा सुद्धा भरपूर झाला आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं आहे अजून जास्त हवं असेल चिवड्यामध्ये, तुम्हाला आवडत असेल तर अजूनसुद्धा जास्त घेऊ शकता. पण आता त्यासाठी काय करायचं, एका वाटीत मी पाणी घेतलं चांगलं, अर्धी वाटी, आणि त्यात मीठ घातलं 1 चमचा. तर आपला बटाट्याचा किस आहे त्याच तेलामध्ये, ज्यामध्ये आपण चिवडा मिरच्या तळून घेतल्या त्याच तेलामध्ये घालायचं आहे. आणि तळत असताना थोडंसं तळून झालं की जे मिठाचं आणि पाणी आपण मिक्स करून घेतलं आहे ते थोडंसं घालायचं, जास्त नाही घालायचं, थोडंसं घालायचं 1 चमचा. म्हणजे काय होईल, तुमचा जो बटाट्याचा किस्सा आहे अगदी खरपूस होईल, म्हणजे तळायला मदत होईल आणि मीठसुद्धा त्याला छान लागेल. तर अगदी कुरकुरीत असा तळला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि परत आपल्याला तसंच करायचं आहे. हो, तुम्हाला जर वाटलं धुवून किस घ्यायचा आहे तर धुवून घ्यायचा पाण्यामध्ये चांगला बटाट्याचा किस आणि कपड्यावरती चांगला सुकून घ्यायचा आहे आणि नंतर असा तळू शकता, तर असासुद्धा पांढरा शुभ्र येतो आहे. तर इथे काय करायचं, अर्धा नायलॉन जो आहे तो आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा, कारण आपल्याला 2 फ्लेवरमध्ये करायचं आहे. तर अर्धा घेतला आहे, त्यामध्ये मी शेंगदाणे घातलेत, म्हणजे तुम्हाला जेवढे लागतील तेवढे शेंगदाणे घाला त्यामध्ये. शेंगदाण्याचं असं काही नाही की ठरलेलं आहे की अर्धी वाटीच घालायची की 1 वाटी घालायची. तुम्हाला शेंगदाण्याचा फ्लेवर जास्त, म्हणजे शेंगदाणे जास्त आवडत असतील तर जास्त घालायचे. आणि हिरव्या मिरच्यासुद्धा आपण त्यामध्ये घातला आहे आणि बटाट्याचा जो किस आहे तो सुद्धा आपण त्यामध्ये घातलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त दिसायलासुद्धा खूप छान झाला. आणि आमचूर पावडर घालायची आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार, आणि तुम्हाला जर आवडत असेल ना थोडीशी साखर घातली, पिठी साखर घातली तरीही चालेल.
गोड थोडासा तुम्हाला गोड आंबट आवडत असेल तर साखर, पिठी साखर घातली तरीही चालेल. तर ते अगदी व्यवस्थित मिक्स करून झाला आहे. तर आपला हा अगदी सोपा आणि आंबट जो फ्लेवर दिला आहे आपण, तो सुद्धा फ्लेवर खूप छान झालेला आहे. तर अगदी सोपा आहे ना हा करायला. तर या तुम्ही महाशिवरात्रीला नक्कीच ट्राय करून बघा. या फ्लेवरमध्ये सुद्धा करून बघा. आणि मिरच्याचं सांगितलं मी तुम्हाला, छोटे छोटे काप जरी आवडत असतील तुम्हाला तुकडे, तर तुम्ही ते सुद्धा त्यामध्ये घालू शकता. तर अगदी सोप्या पद्धतीचा हा नायलॉन आहे. तुम्हाला कसा वाटला आहे हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे तुम्हाला आवडला आहे की नाही हे सुद्धा मला कळेल. तर हा झाला आपला पांढरा शुभ्र आणि सोपा अगदी झटपट होणारा नायलॉन. तर आता आपल्याला दुसरा नायलॉन करायचा आहे, म्हणजे चिवडा करायचा आहे तो. तर त्यासाठी मी मोठं बाऊल घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला उरलेला नायलॉन जो तळलेला होता अर्धा तो आपण केला आहे. अर्धा जो उरलेला आहे तो घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ घालायचं आहे अगोदर, कारण मीठ आपल्याला पूर्ण नायलॉनला लावून घ्यायचं आहे. आमचूर पावडरसुद्धा यामध्ये मी घातलेली आहे, त्याने खूप खूप छान चव येते. आणि आपल्याला नंतर घालायची लाल मिरची पावडर, कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, म्हणजे जास्त ठसकाही लागला नाही पाहिजेत, म्हणजे तिखटही नाही लागलं पाहिजेत आणि चवीलासुद्धा खूप छान लागलं पाहिजे. तर चमच्याच्या सहाय्याने किंवा काय करायचं वर खाली करून नाही तर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला आमचूर पावडर, मीठ आणि लाल मिरची पावडर जी आहे अगदी साबुदाण्याला पूर्णपणे लागल्या गेली पाहिजे. तर इथे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतो आहे. मिक्स करून घेतल्यानंतर छान रंग आला, जितकं छान मिक्स केला जाईल तितका त्याला छान रंग येईल. तर इथे अगदी मस्त रंग आला आहे, जसा मार्केटमध्ये आपण चिवडा आणतो ना तशाच प्रकारचा रंग आलेला आहे. हां, तुम्हाला क्वांटिटीनुसार तुम्ही लाल मिरची पावडर यामध्ये घालू शकता. कश्मीरी लाल मिरची पावडर जर घातली तर जास्त तिखटही नाही आहे आणि चवीला खूप छान लागेल. तर शेंगदाणेसुद्धा आपण त्यामध्ये घालून घेतलेले आहे पूर्ण. शेंगदाणे टाकून घेतल्यानंतर बटाट्याचा जो केस उरलेला आहे तो सुद्धा आपण त्यामध्ये कुरकुरीत घालून घेतला आहे. तर अगदी हा सुद्धा चिवडा चटपटीत झालेला आहे. मीठ वगैरे तुम्ही एकदा चाखून बघू शकता, म्हणजे तुम्हाला कळेल की व्यवस्थित झाले. आमचूर पावडर जर अजून लागत असेल तर अजूनसुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता. तर अगदी झटपट होणारा सुद्धा हा चिवडा आहे. हा सुद्धा रेडी झाला आहे. तर पाहिल्या क्षणीच खावासा वाटतो. पण फक्त काय करायचं, स्टोअर करताना तुम्ही कुठल्याही डब्यामध्ये स्टोअर करत असाल तर खाली पेपर टाकायचा आहे आणि नंतर वरती चिवडा टाकायचा. म्हणजे काय होईल, थोडंसं तेल जे असतं चिवड्यामध्ये ते सुद्धा ऑब्झर्व केलं जाईल, म्हणजे आपलं तेल त्यामध्ये राहणार नाही. म्हणजे थोडं जरी तेल त्या चिवड्याला असेल ना ते पेपरमध्ये ऑब्झर्व होऊन जाईल. तर अगदी सोपे आणि झटपट होणारे 2 फ्लेवरचे चिवडे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.